मित्रांनो, मालिकेमध्ये 2 घटना घडल्या आहेत. सांगायचं झालं तर 2 खूप मोठे ट्विस्ट आले आहेत, ज्यामुळे मालिकेची आता सगळीच समीकरणं परत बदलली आहेत. यशने अख्ख्या गावाला कावेरीसमोर आणून कावेरीवरती लागलेला खुनाचा आरोप खोडून काढताच अख्ख्या गावाने हात जोडून कावेरीची माफी मागितली आणि त्याच वेळेस हा चमत्कार घडवून आणलेले यशला कावेरीने मोठं वचन दिलं आहे. अगदी तसंच दुसरी घटना म्हणजे सुलक्षणाने स्वतःहून यशच्या मनाचा विचार न करता माधवीला अमृतासाठी लग्नाची मागणी घातली. आणि एवढंच नाही तर उदयने जे काही केलं, अगदी तसेच जर पुनर्घटना घडली तर त्यांनी खूप मोठा भयानक निर्णयसुद्धा घेतला आहे. तर बघूयात मग अख्ख्या गावासमोर यश कावेरीवरती लागलेले खुनाचे आरोप नक्की कसा खोडून काढतोय आणि सुलक्षणाने असा कोणता निर्णय घेतला आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेच्या आजच्या 2 ऑगस्टच्या भागात आपण बघूयात. कावेरीने खूप मोठा चमत्कार घडवून कित्येक वर्षाचा दुरावा मिटवून या दोन्ही जीवाभावाच्या मैत्रिणींना परत एकत्र आणलेलं असतं. सुलक्षणांच्या चेहऱ्यावरचा आनंदच तिला सांगून जातो की त्या किती खुश आहेत. खुश होऊन सुलक्षणा माधवीला म्हणतात सुद्धा, खरंच आज कित्येक वर्षानंतर तू परत आली आहेस ना, मला खरंच खूप छान वाटते, खूप खुश आहे मी. तेव्हा त्या तिची मस्करी करतात, अगं आत घेशील की नाही, का दारातच बोलणार आहेस. तेव्हा सर्वच जण हसतात. सुलक्षणा म्हणतात की हो हो, आज माझ्या घरी 2 लक्ष्मी आल्या आहेत, आज आपण एकत्र आरती करून घेऊयात ना. स्वतः सुलक्षणा, माधवी, अमृता दोघींनाही हाताला धरून घरात घेऊन जातात आणि त्यानंतर माधवीच्या हातूनच आरतीला सुरुवात होते. सगळेजण एकत्रच खूप आनंदाने देवी आईची आरती करतात. प्रत्येकजण ती आरती घेतं. माधवी, अमृता, सुलक्षणा. यावेळेस सुलक्षणाने स्वतःहून कावेरीच्या हातीसुद्धा आरती सोपवलेली असते आणि ती गोष्ट पाहूनच कावेरीच्या आनंदाचा पारावार उरत नाही. त्यानंतर यमुना कावेरीच्या हातून आरतीची थाळी घेते आणि घरातल्या सगळ्यांनाच ती आरती देते. माधवीकडे आरती द्यायला गेल्यानंतर त्या मुद्दाम तिची चेष्टा करतात. काय ग यमुना, नाही म्हणजे तुझी डिटेक्टिव्हगिरी चालूच आहे की झाली बंद. त्यांनी असं विचारता क्षणी सगळेच जण तिच्यावरती हसतात. काकूंना सुद्धा त्या जाऊन विचारतात. विद्या सगळ्यांना प्रसाद वाटते. ज्या वेळेस ती माधवीपाशी जाते प्रसाद द्यायला, तेव्हा त्या तिचीही थट्टा करतात. काय विद्या, नाही म्हणजे अजूनही सासूरा घाबरूनच आहे का. तेव्हा विद्या म्हणते की नाही. आता सगळेच जण आश्चर्याने तिच्याकडे बघतात आणि सुलक्षणांचा चेहरा पाहिल्यानंतर विद्या घाबरतच म्हणते की नाही म्हणजे ते हो, आणि तिची बोबडीच वळते. ते पाहून परत सगळेजण मोठमोठ्याने हसायला लागतात. त्यानंतर सुलक्षणा, माधवी दोघीही मैत्रिणी एकमेकींना प्रसाद स्वतःच्या हाताने भरवतात आणि माधवी सुलक्षणांना सांगतात की खरं सांगू का, इतक्या दिवसामध्ये मी काय मिस केलं. मी अजिबात तुला मिस नाही केलं, तर तुझ्या हातचा गोडाचा शिरा मिस केला. मला ना असं झालं होतं की कधी एकदा तुझ्या हातचा गोडाचा शिरा खाते. नाही म्हणजे अशीच बघत राहणार आहेस की माझ्यासाठी शिराही बनवणार आहेस. तेव्हा अमृताही सांगते की मावशी, अगं जेव्हा जेव्हा आई जेवायला बसायची ना, प्रत्येक क्षणी तुझी आठवण काढायची आणि तुझ्या आठवणीमध्ये खूप वेळा रडलीसुद्धा आहे. ते मला ना सारखं सांगायची, शिस्त हवी ना ती सुलक्षणा मावशीसारखी. मावशी तू आत्ता बघ, तू जर का आईसाठी शिरा बनवलं ना, तो खाताना सुद्धा रडेल ही. अमृताने असं सांगताच सुलक्षणांना खूप हसू येतं. सुलक्षणा माधवीला सांगतात की आज काय फक्त मी तुझ्यासाठी शिराच नाही बनवणार आहे, तर शेवग्याच्या शेंगाचं पिठलंसुद्धा बनवणार आहे. माधवी आश्चर्यचकित होऊन विचारतात की म्हणजे तुझ्या लक्षात होतं माझ्या आवडी. त्या सांगतात की हो, अशी कशी विसरेन मी या गोष्टी. कारण आपलं नातं सख्ख्या बहिणीपेक्षा सुद्धा जास्त घट्ट होतं. मला कोणी काही बोललं की तुला किती राग यायचा आणि तुला कोणी काही बोललं तर मलाही भयंकर राग यायचा. माधवी रडत सांगतात की गेल्या 3 वर्षांमध्ये मला तुझी रोज आठवण आली. आणि सुलक्षणा अचानकच म्हणतात की मला नाही बाबा तुझी आठवण आली. आता सगळेच जण धक्क्यात. त्या खरं तर थट्टा करतात. त्या माधवीला सांगतात की अगं आठवण त्याचीच येते ज्यांना आपण विसरतो, आणि मी थोडीच तुला विसरले होते. आठवण यायला माणसांना आधी विसरावं तर लागतं ना. त्यांचं बोलणं ऐकून माधवी सुलक्षणाला घट्ट मिठी मारते आणि त्यांचे
ही मैत्री, जीवाभावाचं प्रेमळ नातं पाहून सर्वजण अगदी थक्क होऊन जातात. आत्तापर्यंत शांत असलेली काकूसुद्धा बोलते, नाही म्हणजे माधवीताई, बघा तुम्ही परत आला आहात आणि तुम्ही आल्यापासून आमच्या वहिनींचा अगदी मूडच बदललाय. कावेरी सुलक्षणांना सांगते, तुम्ही गप्पा मारा, स्वयंपाकाचं बघतो आम्ही. तेव्हा यशही सांगतो, हो मा, त्या अगदी बरोबर बोलतात. मावशी, तू आणि मा रूममध्ये जाऊन मस्त गप्पा मारा. 3 वर्ष जे काही राहिले ना ते पुरं करा. तेव्हा सर्वच जण हसतात. आता त्यांच्या पाठोपाठ यमुना, काकू दोघेही त्यांच्यासोबत रूममध्ये जातात. रूममध्ये चिकू एकटाच असल्याने विद्या त्याच्याकडे जाते आणि कावेरी किचनमध्ये. अमृताला भेटल्यानंतर यशच्या सुद्धा जुन्या आठवणी जाग्या होतात. अमृता म्हणते की चल आता आपण आपल्या गप्पा मारूयात. तेव्हा यश एक जुनी आठवण काढतो. तो सांगतो की हो, तुला माहिती आहे, तू लहानपणी जेव्हा जेव्हा इथे यायचीस ना, तेव्हा तुझ्या मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली की किती चिडायचीस आणि जाऊन त्या बाल्कनीत बसायची. तो इतकं चिडवतो तिला. अचानक अमृताचं लक्ष जातं ते कावेरीकडे. कावेरी किचनमध्ये एकटीच आहे. ते पाहून अमृता तिच्याकडे जाते आणि तिला विचारते की मी तुला काही मदत करू का. तेव्हा कावेरी तिला म्हणते, अहो नाही, नको, राहू देत, तुम्ही आत्ताच आला आहात ना, तुम्ही मस्त गप्पा मारा, मी आहे, करेन ना मी. यशही म्हणतो, ठीक आहे, चल आपण ना आपल्या गप्पा मारूयात. दोघेही जाऊन डायनिंग टेबलवरती बसतात. अमृता यशला विचारते, आत्ता तू कसा आहेस. यश विचारतो की कसा दिसतोय. अमृता त्याचं कौतुकच करते की तू ना खूप हँडसम आणि डॅशिंग दिसतोयस. यश कावेरीकडे पाहतो आणि परत विचारतो की खरंच का खोटी तारीफ आहे. तेव्हा अमृता म्हणते की खोटी का तारीफ करेन. यश, तू आधीपासूनच खूप हँडसम दिसतोस. यश तिचीही विचारपूस करतो, आता तू कशी आहेस सांग. तेव्हा अमृता विचारते की मी कशी दिसते ते तूच सांग. यश म्हणतो की ब्युटिफुल, आणि ते तो मुद्दाम कावेरीकडे पाहूनच म्हणतो. कावेरीला सुद्धा खूप बरं वाटतं की कित्येक दिवसानंतर भेटले आहेत. एकमेकांशी मस्त मनमोकळेपणाने गप्पा मारतायत. ती त्यातच खूप खुश होऊन जाते. तेव्हा यश अमृताची मस्करी करतो. तो म्हणतो की तुला आठवते लहानपणी तू कशी होतीस, शेंबडी होतीस, सतत शिंकायची. तेव्हा अमृताला राग येतो. चिडून म्हणते की यश गप्प बसा, त्यावेळी मला धुळीची ॲलर्जी होते म्हणून, आणि इनफॅक्ट आत्तासुद्धा मला धुळीची ॲलर्जी आहे, त्यामुळे मला सतत सर्दी होतेच. यश म्हणतो की गप्प बसा, उगाच काही कारणं देऊ नकोस. आता ती स्वतःही यशला चिडवते. यश, तुला आठवतं का आपण लहानपणी जेव्हा पर्वतीवर जायचो तेव्हा झाडावर कशी माकडं उड्या मारत पळतात, अगदी तसाच चढायचास तू. अमृताने असं चिडवताच कावेरीला सुद्धा खूप हसू येतं. यश जेव्हा तिच्याकडे रागाने बघतो तेव्हा ती पटकन तोंड फिरवते आणि आपल्या कामात व्यस्त असल्याचं दाखवते. पण यश लहानपणीसुद्धा तितकाच खोडकर होता हे ऐकूनच कावेरीला खूप हसू येतं. त्यानंतर यश उठतो, पाणी पिण्यासाठी येतो आणि तो सांगतो, झाडावरची कैरी खायची असेल ना तर ती स्वतः झाडावर चढून काढून खाण्यातच मजा आहे, नाही का. असं विचारताच कावेरी फक्त हुंकार देते. तेव्हा अमृतासुद्धा उठून किचनकडे येते. यशला ती सांगते की खरंच यश, इथे ना पहिलं जसं होतं अगदी तसंच आहे. इथलं वातावरण, हे घर, इथली माणसं अगदी जशीच्या तशी आहेत. काहीच बदललेलं नाही आहे रे. आणि इथे आलं ना की हे घर मला माझंच वाटतं. तेव्हा यश म्हणतो की अगं असं का म्हणतेस, हे घर तुझंच तर आहे. तो अमृताकडे येतो आणि तिचे आभारच मानतो. खरं तर ना 3 वर्षानंतर आज मावशी दोघी एकत्र आल्या आहेत आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी तू कावेरीची साथ दिलीस ना, त्यासाठी खरंच मी खूप खुश आहे. कारण माझी मा तितकीच खुश आहे आणि माला खुश पाहून मीही खुश आहे. थँक्यू म्हणत तो आपला हात पुढे करतो. तेव्हाच अमृतासुद्धा त्याचे हाती हात देते आणि या सगळ्यांना आनंदित पाहून कावेरीला एक वेगळंच समाधान असतं. यश परत अमृताची चेष्टा करतो. तुला जर का काही हवं असेल ना तर बिनधास्त माझ्याकडे माग, मी अगदी माकडासारखा उड्या मारत मारत तुझ्याकडे येतो. तेव्हा कावेरी अमृता दोघी हसतात. आता 3 वर्षानंतर सुलक्षणा, माधवी एकमेकींना भेटले आहेत. त्यांच्या उरल्यासुरल्या गप्पा त्या मारतायत, एकमेकींचं मन एकमेकींपाशी मोकळं करतायत. त्यांचा आनंद साजरा करतातच आहे की, परंतु नाही, काकू आणि यमुना त्यांनासुद्धा तिथे मध्ये तडमडायचेच आहे. आत्ताही त्या दोघी तिथेच आहेत.
सुलक्षणा माधवीला सांगतात, खरंच तुला परत आल्याचं पाहून ना इतकं बरं वाटतंय ना मला. जणू ना इतक्या वर्षात डोक्यावरती मनावरती कसलं तरी ओझं ठेवलं होतं आणि आत्ता कसं ते ओझं दूर झालंय. मनाला खरंच खूप हलकं हलकं वाटतंय. इतक्या दिवसात मला खूप अपराधी वाटत होतं. तू माझ्यावरती इतकी रागावली होतीस ना, म्हणजे ते सगळं स्वाभाविकच आहे म्हणा. शेवटी तू तुझी मुलगी गमावली आहेस ना. दोघेही खूप इमोशनल होतात. दोघींच्याही डोळ्यात अश्रू दाटून येतात. तेव्हा माधवी सांगतात की खरं सांगू का, मला तुझा ना प्रचंड राग आला होता. असं ठरवलं होतं मी की आयुष्यात परत कधीच तुझं मी तोंड नाही बघणार. कारण जर का परत मी तुला भेटले तर जखमेवरची खपली निघल्यासारखं होईल. आत्तासुद्धा माधवी चिडून सुलक्षणाला जाबच विचारतात, नाही म्हणजे उदयने माझ्या मुलीशी लग्न करायला नकार दिला होता. मला वाटलं होतं की उदयच्या बायकोला तू कधीच स्वीकारणार नाही. परंतु इथे आल्यानंतर कळलं की तू तर तिला स्वीकारलेस. नाही म्हणजे कसं स्वीकारलेस ग? कुठे गेली तुझी शिस्त, तुझे नियम? तेव्हा कावेरीच्या विरोधात आयतं कोलीत हातात मिळाले. लगेचच यमुना मध्ये तोंड खुपसतेस. मावशी, अगं हाच प्रश्न मी मला विचारला होता, पण या घरात माझं कोण ऐकतंय ना. यमुना माधवीला एक सल्लासुद्धा देते. मावशी, तू इथे माझ्या समोर हे बोललीस ते ठीक आहे हा. तू बाहेर जाऊन बाबांसमोर अजिबात बोलू नकोस हे सगळं. कारण आमच्या घरात ना बाबा आणि यश दोघेही जणू कावेरीचे भक्तच झालेत. आणि यमुनाचं ते टोचून बोलणं सुलक्षणाला खपत नाही. त्या तिला वेळीच दटावतात, तोंडाला आवर घालायला सांगतात. तोचपर्यंत इकडे कावेरीला देव्याईकडून एक वाईटच संकेत मिळतो. ज्यावेळेस कावेरीचं लक्ष दिव्याकडे जातं तेव्हा तिला धक्काच बसतो की विचार करते की दिवा का फडफडतोय. आणि ती गॅस पटकन बंद करत तशीच धावत येते. आणि यश जेव्हा तिला धावताना बघतो तेव्हा तोही चकित होतो. कावेरी धावत येते आणि तो फडफडणारा दिवा आहे. आत्ता दिवा विझणार तोच कावेरी आपला हात आडवा लावून तो दिवा विझूच देत नाही. परंतु कावेरीला खूपच टेन्शन येतं. देवी आईने एक वेगळाच संकेत दिलेले असतो, एक वाईट संकेत. विचार करते की आत्ता कोणत्या घरावरती संकट येणार आहे. कावेरीच्या मागे असणारी संकटांची मालिका काही संपत नाही आहे. तिच्या मनाची इतकी घालमेल सुरू होते. यशचं लक्ष तिच्याचकडे असतं. आता यश नक्की काय झालंय ते विचारायला येणार तर अमृताने अजूनही त्याचा हात घट्टच पकडलेला असतो. ती एकटक यशकडे बघतेच. यश तिला सांगतो की माझा हात. तेव्हा अमृता आत्ता कुठे भानावर येते आणि पटकन यशचा हात सोडते. आणि ती तशीच सुलक्षणा माधवी त्यांच्याकडे निघून जाते. देव्याईने वेळीच संकेत देऊन कावेरीला सावध केलेलं असतं की जी माधवी अमृता धर्माधिकारी कुटुंबामध्ये परत आले आहेत, सामील झालेत, त्यांचा हेतू चांगला नाही आहे. त्या वाईट हेतूने घरात शिरल्यात. कावेरी हात जोडून देवीकडे प्रार्थना करते, या घरावरती जे कोणतं संकट येणार आहे त्याच्या आणि या घराच्या मध्ये तू स्वतः उभं राहा. या घराकडे कोणतेही वाईट दृष्टी नको पडू देवस. या घरातल्या माणसांचं रक्षण कर. या घरातली माणसं कायमची सुखी राहू देत, असं ती देवाकडे प्रार्थना करते. परंतु मनात जी काही हुरहुर चालू असते ती काही कमी होत नाही. सुलक्षणा माधवीला विचारतात की तुला असं खरंच वाटतं की मी त्या मुलीचा स्वीकार केला असेल? नाईलाजास्तव मला त्या मुलीला या घरात ठेवून घ्यावं लागलं आहे. ज्या क्षणी कावेरी या घरात आली होती चिकूला घेऊन, तो प्रसंग त्यांना आठवतो. जेव्हा ती मुलगी घरात आली तेव्हा तिच्या हाती माझ्या उदयचं बाळ होतं, माझा चिकू. धर्माधिक कुटुंबाचा वारस होता. आता तूच मला सांग, अशा परिस्थितीमध्ये तू काय केलं असतं? नाईलाजास्तव का असतं परंतु स्वीकारलं असतंच ना. तेव्हा माधवी होकारच देतात. त्या सांगतात की जाऊ देच, जे झालं ते सगळं सोडून दे. सुलक्षणाच्या आयुष्यात इतक्या दिवसानंतर आलेलं हे सुख काकू आणि यमुनाच्या टोळ्यात खुपतंच. कारण ते इतक्या विचित्र नजरेने त्यांच्याकडे बघतात ना. माधवी सुलक्षणाला सांगतात, मी तर माझी मुलगी गमावली ग, परंतु मी आता ठरवले की आता रडत नाही बसायचं, तर कायम आनंदी राहायचं. माझे अमृता कशी सुखी होईल याचा विचार करायचा. आणि तुला माहिती आहे सुलक्षणा, अमृतासुद्धा मला सतत हेच सांगते की आई, अगं रडत नको बसू,
कटू विचार मनात आणूच नको. कायम खुश राहायला शिक ना. जे झालं ते सगळं विसरून जा. चिडचिड करू नकोस. या गोष्टी सतत ती मला समजवायची. तेव्हा सुलक्षणा अमृताचंही कौतुक करतात. अगं सांगणारच ना, समजवणारच ना. शेवटी तिच्यावरती तुझे संस्कार झाले आहेत. आणि परत एकदा माधवीला घट्ट मिठी मारत सुलक्षणा म्हणतात की आता माझ्यावरती असे रागवू नकोस हा. रात्रीच्या वेळी कावेरी एकटीच बाहेर बाकावरती बसून विचार करते. इतकी अस्वस्थ असते कारण सतत तिला तिच्या बाबांची आठवण येते. त्यांना तिने वचन दिलं होतं की त्यांचं स्वप्न ती पूर्ण करून दाखवेलच. त्यानंतरची एक मोठी संधी तिच्या आयुष्यात चालूनही आली होती. खूप मोठा फायनान्सर त्यांना मिळाला सुद्धा होता. ते सगळे प्रसंग ती आठवत असतानाच अचानक यश येतो आणि यश जेव्हा कावेरीला पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ती अस्वस्थ आहे. तो तिला विचारतो की इथे काय करताय तुम्ही. ती डचकते. यशला सांगते की काही नाही, स्वतःला भेटत होते. आता यावर सुद्धा यशला मस्करी सुचते. अरे हो, नाही म्हणजे छान आहे बरं का. आता मला आठवावं लागेल की मी स्वतःला कधी भेटलो होतो. हाच तर प्रॉब्लेम आहे ना आपला. आपण रोज असंख्य लोकांना भेटतो पण स्वतःला कधीच भेटत नाही. यशकर पटकन कावेरीच्या मनातल्या गोष्टी हेरतो. तो तिला चक्क विचारतो सुद्धा की काय झालं, तुम्ही खूप अस्वस्थ आहात, चेहरा का पडलाय तुमचा. तुम्हाला बाबांची आठवण येते का, की गावचं स्वप्न पूर्ण झालं नाही त्याचा विचार करताय. कावेरी धक्क्याने त्याच्याकडे बघतेच. उठून थोडं दूर जात ती विचारते की म्हणजे तुम्ही इतकं खात्रीशीर कसं सांगू शकता की मी नेमका हाच विचार करत होते. तिलाही खूप नवल वाटतं. यश येतो आणि तो म्हणतो की ऑब्झर्वेशन नाही म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा अस्वस्थ असता तेव्हा मस्त तबला वाजवता. आज असा वाजवलात. पण तबला का वाजवत होता तुम्ही. कावेरी आपल्या मनातलं सगळं यश समोर बोलून टाकते. आज माधवी मावशी कित्येक वर्षानंतर सगळं विसरून कशा एकमेकांशी भेटल्या. अगदी तसंच मला माझ्या गावातल्या लोकांशी कधी भेटता येईल, कसं भेटता येईल याचाच विचार करत होते. त्यांच्या मनात माझ्याविषयीचा असलेला गैरसमज मी कसा दूर करू तेच तर कळत नाही आहे ना. तेव्हा यश आपसुकच बोलतो, अहो मग कसली वाट बघताय. तेव्हा ती सांगते की यश, अहो तुम्हाला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाही आहे. गावच्या लोकांना वाटतं की मी माझ्या बाबांचा खून केलाय, परंतु ते तसं नाही आहे. त्यांच्या मनात माझ्याविषयी खूप मोठा गैरसमज आहे आणि तो आधी मला दूर करावा लागेल. त्यानंतरच मी माझं फॅक्टरीचं स्वप्न पूर्ण करू शकते. आणि त्यातच काऊ म्हणून का असेना, परंतु मी मांना वचन दिलं आहे की फॅक्टरीच्या कामाचा मी विचारही नाही करणार. आणि असं असताना मी माचा विश्वासघात नाही करू शकत. कावेरीचा अक्षरशः नुसता कोंडमारा होतो. एकीकडे बाबांचं स्वप्न तर दुसरीकडे माचं वचन आणि मधल्यामध्येच कावेरीचं म्हणणं, कावेरीचा विचार. हे सगळं ऐकूनच यश भारावून जातो. नव्याने तिच्या प्रेमात पडतो. विचार करतो की मला जशी हवी अगदी तशीच आहे ती. माझ्या माचा विचार करणारी, माझ्या माला सांभाळणारी. एकदा वचन दिलं तर ते निभावण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावणारे. खूप प्रेमळ, निर्मळ आणि निस्वार्थी मनाचे. यांनी माझ्या घरासाठी खूप काही केलं आहे. आता मला यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. यश कावेरीला धीर देतो की नका काळजी करू, सगळं चांगलंच होणार. मला तुम्ही सांगा की गावात अशी एखादी व्यक्ती आहे का जिचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा कावेरी हसत सांगते की हो आहेत ना, चंदू काका, माझ्या बाबांचे मित्र. यश विचारतो, त्यांचा फोटो वगैरे आहे का, मला बघायला मिळेल. ज्यावेळेस कावेरी स्वतःहून चंदू काकाचा फोनमधला फोटो दाखवते तेव्हा यशला धक्काच बसतो. यश म्हणतो की परंतु मी तर यांना भेटलो होतो. जेव्हा मी यांना तुमच्याबद्दल विचारलं तेव्हा तर यांनी मला सांगितलं की ते तुम्हाला ओळखतच नाहीत. तेव्हा कावेरी सांगते की मला वाचवण्यासाठी तसं म्हणाले होते ते. परंतु कावेरीला खूप मोठा प्रश्न सतावतो. यशला ती उलटा सवाल करते की तुम्ही का भेटला होतात यांना. तेव्हा यश सगळ्यात मोठा खुलासा तर आत्ता करतो, कारण मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की तुम्ही माझ्या उदयदादाची पत्नी नाही आहात. कावेरी वहिनीला मी बघितलं होतं. हे सत्य ऐकून तर कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. तिच्या काळजाचा ठोकाच चुकतो आणि चेहऱ्याचा रंगसुद्धा उडतो. धक्क्याने ती यशकडे पाहतच राहते. इतक्यातच अमृताच येते.
त्या दोघांच्या मध्येच तडमडते. यशला ती आईस्क्रीम खाण्यासाठी आग्रह धरते. यश कावेरीला सुद्धा विचारतो की तुम्हालाही खायचं आहे का. आता कावेरीला अचानक काय होतं यशला कळतच नाही. नाही नको म्हणून ती तशीच निघूनच जाते. यश तिच्या पाठोपाठ जाणार तर अमृता त्याला अडवून धरते. यशला म्हणते की अरे त्यांना झोप लागली असेल, त्यांना जाऊ देत, तू का जातोयस. यश प्लीज चल ना, आपण आईस्क्रीम खायला जाऊयात ना. यशचा पिच्छाच ती सोडत नाही. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. यश त्याच्या आउट हाऊसमध्ये कावेरीला घेऊन येतो तेव्हा गावातले लोक तिथे जमलेले असतात. कावेरी प्रचंड घाबरून तेथून निघून जाणार तर यश तिला थांबवतो आणि तिला समजावतो सुद्धा की घाबरू नका, ही गावातले लोक तुम्हालाच भेटायला आले आहेत. अक्षरशः यशने गावातल्या माणसांच्या मनातला कावेरीविषयीचा द्वेष काढून टाकलेला असतो. गावातली सगळी लोक सत्य समजल्यानंतर कावेरीची माफी मागतात. कावेरी इतकी खुश होते यशवरती. यश तिला म्हणतो की फक्त थँक्यू बोलून नाही चालणार, तर मी जे मागेन ते तुम्हाला द्यावं लागेल. कावेरी हसत वचन देऊन टाकते, कोकणची कन्या आहे मी, एकदा वचन दिलं की कधीच मोडत नाही, तुम्हाला जे हवं तेच देणार. तेव्हा यश मनोमन म्हणतो मी तर तुलाच मागणार आहे कावेरी. तोचपर्यंत आता दुसरा एक ट्विस्ट आलाय, कारण सुलक्षणाने यशच्या मनात काय आहे ते जाणून न घेता डायरेक्ट अमृताला यशसाठी लग्नाची मागणी घातली. परंतु माधवीला भीती वाटते की परत उदयने जे केलं तसेच ती घटना परत घडली तर. तेव्हा सुलक्षणाने क्षणाचाही विचार न करता खूप मोठा निर्णय घेतला. माधवीला सांगितलं की जर का परत कधी घटना तशी घडली, यशने जर अमृताशी लग्न करायला नकार दिला तर सुलक्षणा अख्ख्या गावासमोर स्वतः माधवीच्या पायावरती नाक घासतील.